सरकारला जाब विचारण्यासाठी दिल्ली येथे अभिजित दिपके आणि या भारताचे वैज्ञानिक सोनम वांगचुक सर यांच्या नेतृत्वाखाली जो मोर्चा झाला संसदेवर, त्या मोर्चामध्ये अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आला। मुळात या लाठीचार्जचा आदेश ज्या गृहमंत्र्याने दिला, पहिल्यांदा मी त्या गृहमंत्र्याचा अमित शहाचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो। दुसरी गोष्ट, याला जिम्मेदार असणारा जे शिक्षण मंत्री आहे धर्मेंद्र प्रधान, या निर्लज्जम सदासुखी मंत्र्याने राजीनामा दिला पाहिजे। तसेच या भ्रष्टाचाराला पाठीशी घालणाऱ्या या मोदी सरकारचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करत आहोत। मित्रहो, हे विद्यार्थी काही एका पक्षाचे नव्हते, एका जाती धर्माचे नव्हते। हे विद्यार्थी संपूर्ण भारतातून उच्च शिक्षित असलेले विद्यार्थी या ठिकाणी आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी संसदेवर मोर्चा काढला होता। काही आमच्या भारतातले भांडगुळ आरएसएस जे स्वतःला कट्टर हिंदुत्ववादी म्हणून घेतात, असे हिंदुत्ववाद्यातले चोर भांडगुळ हे या आंदोलनकर्त्यांना आतंकवादी ठरवितात। हे आम्हाला दुर्दैव वाटतंय। या ठिकाणी या अशा चोर भांडगुळांचा समाचार घेण्यासाठी देशातला विद्यार्थी असेल, तरुण असेल, जागरूक जनता असेल, ही जागोजाग रस्त्यावर उतरत आहे। येणाऱ्या काळामध्ये या सरकारला पालतं टाकल्याशिवाय ही जनता स्वस्थ बसणार नाही आणि तो काळ अगदी 2029ला आलेला आहे। असंच काँग्रेस सरकार 2011ला माजलं होतं। त्या सरकारला 2010-11 मध्ये असाच जनतेनं जाब विचारला होता, त्यावेळेस उतावीळपणा केला होता या सरकारनं आणि बरोबर 3 वर्षाच्या नंतर 2014ला काँग्रेसला झोपण्याचं काम येथील जनतेनं केलेलं आहे। मोदी सरकारला आमचं जाहीर आव्हान आहे, आत्ताही वेळ गेलेली नाही। शिक्षण तुम्ही सुधारा। बोगस डॉक्टर निर्माण केले, जे डॉक्टर पेशंट गेला तर त्याला काय झालं कळायला मार्ग नाही, कारण डिग्रीच बोगस घेऊन आलेले डॉक्टर या देशामध्ये निर्माण झालेले आहेत। म्हणून या रस्त्यात भ्रष्टाचार असेल, खतात भ्रष्टाचार असेल, शेतकऱ्यावर अन्याय असेल, बियाण्यात भ्रष्टाचार असेल, शिक्षणात भ्रष्टाचार असेल, प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचाराचा सुळसुळाट या ठिकाणी चालू आहे। म्हणून या सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यासाठी या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन आयोजित केलेलं आहे। या आंदोलनामध्ये आपण सर्वांनी सहभागी झालात, त्याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी हे आंदोलन संपलं असं मी जाहीर करतो।